हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेलो आहे की आपली जी बी फार्म आणि फार्म डी ची ऍडमिशन प्रोसेस होती ते आजपासून सुरू झालेली आहे. ते तुम्हाला कसं बघायचं आहे तर सर्वात पहिले सीईटी सेल .महाराष्ट्र.cet.org चे वेबसाईटवर जायचं आहे तुम्हाला. त्यानंतर वेबसाईट अशी दिसते. त्यानंतर ऍडमिशन प्रोसेस AV ऍडमिशन इयर 2024-25 हे राईट कोपऱ्यामध्ये तुम्हाला दिसेल. त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ऍडमिशन पोर्टल फॉर ऍडमिशन इयर 2024-25 असं पेज उघडेल. यामध्ये खाली जर बघितलं आपण तर अंडर ग्रॅज्युएट सेक्शन मध्ये बी फार्म आणि फार्म डी दिसेल, तर त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर असं एक पेज उघडेल तुमच्या समोर. हे पेज उघडल्यावर आपल्याला बघू शकतो आपण की ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ अप्लिकेशन अँड अपलोड ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट बाय कॅन्डिडेट फॉर ऍडमिशन ऑन वेबसाईट 7 तारखेपासून तर 14 तारखेपर्यंत हे फॉर्म घेतले जाणार आहे. याचा आपण पूर्ण आढावा घेऊ. क्लिक हिअर वर क्लिक करायचं आहे आपल्याला. त्यानंतर ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे 7 ते 14 पर्यंत होणार आहे. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ अप्लिकेशन फॉर्म 8 तारखेपासून तर 16 तारखेपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर मेरिट लिस्ट लागणार आहे महाराष्ट्र स्टेट आणि ऑल इंडिया कॅन्डिडेट साठी. 19 तारखेला मेरिट लिस्ट येईल, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल. त्यानंतर सबमिशन ऑफ ग्रॅव्हन्सी इफ एनी फॉर ऑल टाइप ऑफ कॅन्डिडेट. जर तुमचे काही प्रश्न असेल किंवा काही तुमचं मेरिट लिस्ट मध्ये चेंजेस वगैरे आले असेल तर हे तुम्ही इथून बघू शकता. तर ग्रेव्हन्सी साठी 20 ते 22 तारीख दिलेली आहे, त्यांनी 2 दिवस दिलेले आहे. त्यानंतर डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट ही 24 तारखेला लागणार आहे. हा शेड्यूल नेहमी बघत राहा. हा थोडा चेंज पण होऊ शकते, टाइम टू टाइम हा चेंज होऊ शकते. तर प्लीज हे चेक करत राहा. आणि थँक्स फॉर वॉचिंग टुडेज व्हिडिओ. थँक्यू. आणि यामध्ये एक गोष्ट सांगू इच्छितो मी, इथे जर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन वर क्लिक केलं तर न्यू रजिस्ट्रेशन वर क्लिक करून तुम्ही तुमचं फर्स्ट कॅप राऊंडचा फॉर्म देखील भरू शकता. यानंतर हॅव यू अपियर्ड फॉर MST CET 2024 इथे यस केलं तर MST CET ची डिटेल टाकायची आहे तुम्हाला. जर नो केलं तर नीट तुम्ही दिलेली आहे का हे प्रश्न विचारते तो. तर नीट थ्रू पण तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. मग यस करायचं आहे, मग त्यामध्ये नीटची डिटेल टाकू शकता तुम्ही. आय होप तुम्हाला सगळं काही समजलंय. थँक्यू.